नमस्कार मित्रांनो, इडोगोज बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या अंतर्गत 2026 करता गट अ, गट ब आणि गट क या पदांकरता अतिशय छान आणि उत्तम प्रकारे भरती निघालेली आहे. भरतीची संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूया. त्यावर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज इडोगोज बाय शिवराज या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ज्याही अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. सोबतच आम्ही इंस्टाग्राम हँडलवर पण उपलब्ध आहेत, तेही आम्ही तुम्हाला उपलब्ध असो. तर चला मग सरळ बघूया भरती. मित्रांनो, गट अ, गट ब आणि गट क अशा 3 वेगवेगळ्या संवर्गात ही भरती निघाली आहे. पदांची संख्या 235 असेल. शैक्षणिक पात्रता पदांप्रमाणे असेल. ज्याप्रमाणे पद असतील आपण त्या ठिकाणी त्यांची शैक्षणिक पात्रता बघू. वयमर्यादा वय 18 ते वय 38 हे असेल. ओबीसी आणि SC/ST करता नियमाप्रमाणे सवलत असेल. आता वेतनसुद्धा इथे पदाप्रमाणे असेल. आता आपण अगोदर जाहिरात बघूया, ज्या ठिकाणी ही भरती आपल्याला उपलब्ध असेल. बघू शकता, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महाराष्ट्र शासन अंगीकृत म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा हा उपक्रम आहे. या ठिकाणी तुम्हाला 2026 करता ही भरती निघालेली आहे. 18 फेब्रुवारी 2026 ही जाहिरात आहे. या ठिकाणी गट अ, गट ब आणि गट क या संवर्गातील ही पदं त्या ठिकाणी आहेत. आता पद बघूया. बघा, पहिलं पद असेल सहाय्यक अभियंता श्रेणी 1 अंतर्गतलं. वेतन असेल 56,100 ते 1,77,500. पदसंख्या 7. दुसरं असेल सहाय्यक अभियंता श्रेणी 1 रेलपथ. या ठिकाणी वेतन असेल 56,100 ते 1,77,500. एक पद असेल. तिसरं पद सहाय्यक अभियंता श्रेणी अंतर्गत संकेत व दूरसंचार. एक पद आहे. 56,100 ते 1,77,500 एवढं वेतन. उपनियोजक नंतरचं पद 56,100 ते 1,77,500 एवढं वेतन असेल आणि 29 पदांची संख्या असेल. नंतरचं पद सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक. 4 पदं आहेत. 44,900 ते 1,42,400 एवढं वेतन असेल. नंतरचं पद सहाय्यक अभियंता श्रेणी 2 किंवा कनिष्ठ अभियंता स्थापत्य. एकूण 82 पदं या पदाकरता आहेत. 41,800 ते 1,32,300 एवढं वेतन असेल. या ठिकाणी सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कडे आणि कनिष्ठ अभियंताला 38,600 ते 1,22,800 एवढं वेतन असेल. नंतरचं पद सहाय्यक अभियंता श्रेणी 2 करता 41,800 वेतन 1,32,300 या दरम्यान. तर कनिष्ठ अभियंता रेल्पत करता 38,600 ते 1,22,800 एकूण 4 पदं या गटाला. नंतर असेल सहाय्यक अभियंता श्रेणी आणि कनिष्ठ अभियंता विद्युत. या ठिकाणी एकूण 16 पदं आहेत. वेतन बँड पहिल्या पदाप्रमाणे. नंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 2 अंतर्गत कनिष्ठ अभियंता संकेत व दूरसंचार 2 पदं आहेत. याही ठिकाणी अगोदरच्या पदाप्रमाणेच वेतन असेल. नंतर बघा, सहाय्यक समाज विकास अधिकारी 7 पदं 41,800 ते 1,32,300 हा वेतनाचा बँड असेल. सहाय्यक विधी अधिकारी नंतरचं पद 4 पदं 41,800 ते 1,32,300 एवढं वेतन. उद्यान विद्या सहाय्यक 2 पदं 41,800 ते 1,32,300 एवढं वेतन. उपलेखापाल 33 पदं 38,600 ते 1,22,800 एवढं वेतन. लघु टंकलेखक 10 पदं 25,500 ते 81,100 एवढं वेतन. भूमापक 31 पदं 25,500 ते 81,100 एवढं वेतन. आणि तंत्रज्ञ संगणक 2 पदं 19,900 ते 63,200 एवढं वेतन. एकूण 235 आहेत तुम्हाला त्या ठिकाणी पदं. आता या ठिकाणी अर्ज वगैरे कसा करायचा आहे हे आपण त्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूया. अगोदर बघू या ठिकाणी शैक्षणिक पात्रता काय असेल. सहाय्यक अभियंता श्रेणी 1 अंतर्गत आपण बघितलं होतं. या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि सोबतच तुम्हाला त्या ठिकाणी 5 वर्षाचा अनुभव त्यांनी त्या संबंधित फील्डचा मागितलेला आहे. दुसरं पद सहाय्यक अभियंता श्रेणी 1 रेल्पद अंतर्गत. याही ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री आणि 5 वर्षाचा अनुभव तुम्हाला मागितलेला आहे. नंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 1 संकेत व दूरसंचार. या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग यामधला शिक्षण आणि 5 वर्षाचा अनुभव याही ठिकाणी मागितलेला आहे. नंतरचं पद आहे उपनियोजक गट अ अंतर्गतचं पद आहे. या ठिकाणी वास्तुशास्त्रज्ञ किंवा स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नियोजनमधील तशी पदवी तुम्हाला असणे गरजेचे आणि ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांना मान्यता दिलेली नगर नियोजनातील पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं. नंतरचं पद सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक. या ठिकाणी तुमच्याकडे कुठल्याही विद्यापीठाची पदवी असेल, म्हणजे कुठलाही पदवीधर चालेल आणि MSCIT तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. मात्र 5 वर्षाचा अनुभव त्यांनी मागितलेला आहे. नंतर असेल अभियंता श्रेणी 2 या अंतर्गतचं पद असेल तुम्हाला. सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री आणि या ठिकाणी तुम्हाला 2 वर्षाचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स हा मागितलेला आहे. नंतरचं पद बघा, त्या ठिकाणी आपण बघितलं होतं सहाय्यक अभियंता श्रेणी 2 या अंतर्गत सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री मागितलेली आहे आणि 2 वर्षाचा अनुभव त्यांनी मागितलेला आहे. नंतर आहे बघा सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता विद्युत. या प्रकारे या ठिकाणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा समतुल्य तुम्हाला डिग्री मागितलेली आहे आणि या ठिकाणीही अनुभव तुमचा 2 वर्षाचा असेल. नंतर बघा सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता संकेत व दूरसंचार अंतर्गत डिग्री किंवा डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये असणं गरजेचं आणि 2 वर्षाचा अनुभव.
नंतर बघा सहाय्यक समाज विकास अधिकारी हे असं पद या ठिकाणी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजेच समाज कार्यातील MSW असणं गरजेचं आणि 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला त्यासंबंधी गरजेचा. नंतर बघा सहाय्यक विधी अधिकारी हे पद आहे त्या ठिकाणी बॅचलर डिग्री लॉमध्ये असेल आणि तुम्हाला अनुभव असेल त्या पद्धतीचा तर तुम्ही अर्ज करू शकता. नंतरचं पद उद्यान विद्या सहाय्यक या ठिकाणी वनस्पतीशास्त्र, कृषीशास्त्र, उद्यान विद्याशास्त्र किंवा वनशास्त्र या प्रकारची पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता व अनुभवसुद्धा तुम्हाला आवश्यक असेल. उपलेखापाल नावाचं पद या ठिकाणी तुम्हाला वाणिज्य शाखेतील 60% पदवी असणं गरजेचं व MSCIT सोबत 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला असणं गरजेचं. नंतरचं पद लघु टंकलेखक या नावाचं पद SSC म्हणजे केवळ 10वीवर तुम्ही अर्ज करू शकता. मात्र शॉर्ट हँड आणि टायपिंग 80-40 तुमचं असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. भूमापक नावाचं पद आहे. याही ठिकाणी तुम्हाला बघा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची परीक्षा पास होणं गरजेचं आहे आणि सर्वेअरचा तुम्हाला त्या ठिकाणी ITIमधून तोच अभ्यासक्रम पूर्ण करणं गरजेचं आहे. MSCIT असणं, AutoCAD असणं सुद्धा गरजेचं आहे. 2 वर्षाचा अनुभव त्यांनी संबंधित मागितलेला आहे. नंतरचा पद असेल संगणक तंत्रज्ञ. या ठिकाणी बघा 10वी असेल आणि तुमच्याकडे 2 वर्षाचं सर्टिफिकेट असेल कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंगचं तर तुम्ही अर्ज करायला हरकत नाही. मात्र 7 वर्षाचा अनुभव त्यांनी त्या ठिकाणी मागितलेला आहे. आता अशी झाली पदांची संख्या आणि शैक्षणिक पात्रता. यानंतर इतर माहिती या भरतीबद्दल बरीच तुम्हाला बघायला मिळू शकते की आरक्षण कसं असेल, काय असेल, संपूर्ण डिटेल्स दिलेले आहेत. अर्ज वगैरे कसा करायचा आहे तो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. परीक्षा शुल्क असेल खुल्या प्रवर्गातील उमेदवार असेल तर 1,000 रुपये, मागास प्रवर्ग असेल तर 900, अनाथ उमेदवारांसाठी 900 असेल. माजी सैनिक किंवा दिव्यांग माजी सैनिक यांच्याकरता कुठलंही शुल्क त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं नाही आहे. संपूर्ण परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल, वस्तुनिष्ठ पर्यायी त्या ठिकाणी असेल तुमची आणि परीक्षेची जे स्वरूप आहे ते त्यांनी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेलं असेल. तर परीक्षा बघा अशा पद्धतीची प्रत्येक पदाकरता वेगवेगळ्या प्रकारची तुमची परीक्षा असेल. एकूण त्यांनी 5 घटक पाडलेले आहेत आणि त्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक विषयासह तुम्ही जर अर्ज करत असाल तर त्या पद्धतीची तुमचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असतील. तर संपूर्ण याच्यामध्ये तुम्हाला अशाच पद्धतीचा जो आहे तो परीक्षा पॅटर्न तुम्हाला बघायला मिळेल. आता अर्ज कधी करायचा आहे तर बघा 18 तारखेपासून तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायला सुरुवात होणार आहे. 20 मार्च ही त्याची शेवटची तारीख असेल. निवड आपण बघितले बहुपर्यायी परीक्षा असेल ऑनलाईन पद्धतीने. फीससुद्धा आपण 1,000 आणि 900 या पद्धतीने बघितली आहे. अर्ज तुम्हाला या वेबसाईटवरून म्हणजेच mmrda.maharashtra.gov.in या संकेतस्थळामार्फत तुम्ही त्या ठिकाणी वरील पदांना अर्ज करू शकता. तर मित्रांनो ही होती एक शॉर्ट अपडेट. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, इतरांनाही शेअर करा कारण की छान भरती आणि छान पदे या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे. तेव्हा पुन्हा व्हिडिओ लवकरच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.